नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी पाठ क्रमांक 15 बालसभा स्वाध्याय. प्रश्न 1. 2-3 ओळीत उत्तरे लिहा. इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर आहे बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल चंदर या मुलांनी सहभाग घेतला. बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्गशिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली. प्रश्न क्रमांक 2. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा. उत्तर महात्मा फुले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली, विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. उत्तर आहे 1. शिक्षकांच्या मदतीने वर्गातील निवडक मुलांची आयोजन समिती स्थापन करणे. 2. विज्ञान प्रदर्शनाची वेळ, तारीख व सभागृह निश्चित करणे. 3. 2-3 मुलांचे गट करून प्रत्येक गटाला प्रयोग करून आणण्यास सांगणे. 4. प्रत्येक गट प्रयोगाचे यशस्वी प्रात्यक्षिक कसा करणार याची शिक्षकांच्या मदतीने तालीम करणे. 5. विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे. 6. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे. 7. विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शिस्त कमिटी नेमणे व विज्ञान प्रदर्शनाची यशस्वी कार्यवाही करणे. 8. सर्वांच्या सहकार्याने प्रदर्शन पार पाडणे. प्रश्न क्रमांक 4. शाळेमध्ये बालसभा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर आहे 1. गणराज्य दिन 26 जानेवारी. 2. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. 3. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. 4. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. 5. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. 6. बालक दिन 14 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 5. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर 1. पर्यावरण. 2. वाचन संस्कृती. 3. विज्ञाननिष्ठा व अंधश्रद्धा. 4. ग्रामसुधार. प्रश्न क्रमांक 6. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. कोणती घोषवाक्ये बनवाल? 1. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. 2. झाडे लावा, झाडे वाढवा. 3. पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली. 4. पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. कोणत्या समस्यांवर विचार कराल? 1. कचरा समस्या. 2. जलप्रदूषण. 3. वायू प्रदूषण. 4. ध्वनी प्रदूषण. 5. पाणी तुंबणे. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल? 1. गावातील ज्येष्ठ नागरिक. 2. समाजसेवक. 3. पत्रकार. 4. कवी किंवा लेखक. तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा. उत्तर. नूतन विद्यालयाचा आदर्श बालिका दिन. लोकवृत्तपत्र अमरावती 3 जानेवारी 2023. आमच्या वार्ताहराकडून. अमरावती सुदर्शन नगर येथील नूतन विद्यालयात अनोखा असा बालिका दिन साजरा करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शक्तीचा परिचय करून देणे व स्त्रियांचा आदर राखणे हा त्यामागचा हेतू होता. नूतन विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता महिला ठाणेदार स्नेहलता कुटे यांच्या हस्ते शाळेतील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिनी पाटील या होत्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या प्रगतीविषयी माहिती सांगून स्त्रियांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे सांगितले. वंदे मातरमने बालिका दिनाचा शेवट झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा. उत्तर आहे हार्दिक निमंत्रण. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महोदय, 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7:30 नूतन विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तरी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जय हिंद. कार्यक्रमाची रूपरेषा: झेंडावंदन, राष्ट्रगीत गायन, अध्यक्षांचे भाषण, समारोप, वंदे मातरम. तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघ तक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघ तक्ता तयार करा. पाहुण्यांचे स्वागत, दीप प्रज्वलन, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, बक्षीस वितरण, पाहुण्यांचे मनोगत, आभार प्रदर्शन. उत्तर: गटनिहाय विद्यार्थ्यांचे क्रीडांगणात आगमन, पाहुण्यांचे स्वागत, पाहुण्यांचा परिचय, झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, क्रीडा स्पर्धा सुरू, स्पर्धानिहाय पदकांचे वितरण, समारोप. वाचा. बऱ्याचदा आपला असा समज होतो की ज्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष रंगमंचावर अथवा व्यासपीठावर संधी प्राप्त होते त्यांच्याच गुणांचे संवर्धन होते, परंतु असे नाही. अशा कार्यक्रमांतून त्याचे नियोजन, रंगमंचाची मांडणी, साहित्यांची जमवाजमव अशा अनेक कामांतून व्यवस्थापन, नेपथ्य, सजावट, रंगभूषा अशा कलात्मक कार्याचा अनुभव घेऊन आपण आपल्यातील सुप्त गुणांना संधी देऊ शकतो. चित्रकलेचे प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, संगीत, नाट्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अवश्य सहभाग घेतला पाहिजे. खालील वाक्ये वाचा. 1. श्रीरंगने बासरी वाजवली. 2. सुगंधाने आंबे खाल्ले. 3. राजूने पतंग उडवला. 4. मधूने पुस्तक वाचले. वरील वाक्यातील क्रियापदांना कोण आणि काय या शब्दांनी प्रश्न विचारूया. अनुक्रमांक: क्रियापद, कोणने प्रश्न, उत्तर, कायने प्रश्न, उत्तर. 1. वाजवली. वाजवणारा कोण? उत्तर आहे श्रीरंग. वाजवले ते काय? बासरी. 2. खाल्ले. खाणारी कोण? सुगंधा. प्रश्न: खाल्ले ते काय? आंबे. 3. उडवला. उडवणारा कोण? उत्तर आहे राजू. उडवले ते काय? पतंग. 4. वाचले. वाचणारी कोण? उत्तर आहे मधू. वाचले ते काय? उत्तर आहे पुस्तक. पुढील वाक्ये वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. 1. तारा क्रिकेट खेळते. कर्ता आहे तारा. कर्म क्रिकेट. क्रियापद खेळते. 2. यास्मीन पुस्तक वाचते. यास्मीन कर्ता, पुस्तक कर्म आणि क्रियापद वाचते. 3. पक्षी किलबिल करतात. यामध्ये कर्ता आहे पक्षी, कर्म आहे किलबिल आणि क्रियापद आहे करतात. 4. राजू अभ्यास करतो. यामध्ये कर्ता आहे राजू, कर्म आहे अभ्यास आणि क्रियापद करतो. 5. शबाना स्वयंपाक करते. यामध्ये कर्ता शबाना, कर्म स्वयंपाक आणि क्रियापद करते. 6. जॉन व्यायाम करतो. यामध्ये कर्ता आहे जॉन, कर्म आहे व्यायाम आणि क्रियापद आहे करतो. विचार करून सांगूया. परीक्षेची वेळ झाली होती. सीमाने सायकल काढली आणि ती निघाली. रोजच्या सारखी आज ती रमत-गमत जात नव्हती. तिला वेळेच्या आत शाळेत पोहोचायचे होते. तेवढ्यात सायकल पंक्चर झाली. ओह, आता काय करावे?
उशीर होऊन चालणार नाही. पेपरला वेळेवरच पोहोचायला पाहिजे. सीमाने काय केले असेल बरे? उत्तर आहे, सीमाने जवळपास पंक्चर काढण्याचे दुकान आहे का हे पाहिले असेल. तशी विचारपूस केली असेल. दुकान असेल तर सायकलचे पंक्चर काढले असेल. जवळपास दुकान नसेलच तर सीमाने कोणाच्या मोबाईलवरून घरी फोन करून घरातील जबाबदार व्यक्तीला तिची समस्या सांगितली असेल आणि त्यांना बोलावून वेळेवर शाळेत गेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.